गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पृथ्वीचे गुरुत्व त्वरण या मुद्द्याविषयी अधिक माहिती मिळवू. यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे त्वरण म्हणजे काय. तर त्वरण म्हणजे त्या वस्तूमधील वेगामध्ये होणारा बदल. कालावधीनुसार जर एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती जर सतत आपला वेग बदलत असेल तर त्याला आपण त्वरण म्हणतो. आता पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे काय. तर पहा, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते की तेच कारण आहे की ज्यामुळे आपण पृथ्वीकडे आकर्षित झालेलो आहोत किंवा पृथ्वीला आपण चिकटलेलो आहोत. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होत असते. आता वस्तूचे त्वरण होते म्हणजे काय, तर ती वस्तू तिची गती सतत बदलत असते. मग ही गती का बदलते, तर त्यावरती आपण ज्यावेळेस बल प्रयुक्त करतो त्यावेळेस तिची गती बदलत असते. याचा अर्थ बल प्रयुक्त केल्यामुळे त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होत असते. आणि याच नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूंचे त्वरण होते आणि यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात व ते G या अक्षराने संबोधले जाते. याची व्याख्या सुद्धा आपण बनवू शकतो की पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंमध्ये जे त्वरण निर्माण होत असते त्याला पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंमध्ये निर्माण होणारे त्वरण त्यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात व ते G या अक्षराने संबोधले जाते. त्वरण ही एक सदिश राशी आहे. सदिश राशी म्हणजेच ती दिशेवर अवलंबून असते. जशी दिशा बदलेल त्यानुसार ती राशी बदलू शकते किंवा बदलत असते. तर बल ही सदिश राशी आहे, तसंच त्वरण ही सुद्धा सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते. हे आपण पाहिलेलं आहे की पृथ्वीकडे जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्या कारणास्तव प्रत्येक वस्तू ही वरती असेल तर ती खाली येते, म्हणजे जमिनीकडे येत असते, पृथ्वीकडे येत असते आणि ती त्या केंद्राकडे आकर्षित होत असते. याचाच अर्थ गुरुत्वीय त्वरणाची दिशा सुद्धा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. त्यानंतर विचार करा म्हणून तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला पहिला आहे की पृथ्वीचे जे गुरुत्वाकर्षण किंवा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते. काय झाले असते तर पृथ्वीवर कोणतीही वस्तू, प्राणी, पक्षी, झाडं राहिलीच नसते. ते हवेत उडून गेले असते, निघून गेले असते पृथ्वीवरून बाहेर. एवढंच नाही तर पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती जी फिरते ती गुरुत्वाकर्षण बलामुळेच. आणि तेच नसतं तर ती सुद्धा सूर्यापासून लांब जाऊ शकते किंवा सूर्याच्या जवळ येऊन पडू शकते. त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बलामुळे सूर्य तिला उडून घेऊ शकतो. चंद्र सुद्धा उपग्रह आहे, तो सुद्धा गुरुत्वाकर्षण बलामुळेच पृथ्वीभोवती फिरतो. तो सुद्धा पृथ्वीवर किंवा पृथ्वीपासून दूर जाऊ शकतो. दुसरं होतं, जर Gचे मूल्य दुप्पट केले तर काय होईल किंवा काय झाले असते. आता सोपं आहे, जर Gचं मूल्य दुप्पट केलं तर आपल्याला माहिती आहे G हा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे. त्याची किंमत आहे 6.67 गुणिले 10⁻11 घातांक न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्राम वर्ग. जर Gचं मूल्य दुप्पट झालं तर गुरुत्वाकर्षण बल सुद्धा दुप्पट होणार आणि गुरुत्वाकर्षण बल दुप्पट झालं तर आपण जसं चालतोय तसं चालूही शकणार नाही. आपले पाऊल सुद्धा उचलणार नाही. जर आपण एखादी वस्तू उचलायचं म्हटलं तरीही ती शक्य होणार नाही, कारण गुरुत्वाकर्षण बल पृथ्वी त्याला आकर्षित करणार. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे की पृथ्वीचे पृष्ठभागावरील Gचे मूल्य. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, विचारला जाऊ शकतो पेपरला. तर Gचं मूल्य कशा पद्धतीने शोधतात तर पहा, न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून R अंतरावर असलेल्या M वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल F व त्या वस्तूचे त्वरण G खाली दाखवल्याप्रमाणे काढता येते. आपल्याला गुरुत्वाकर्षण बलाचं सूत्र माहिती आहे. F समान कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m छेद r चा वर्ग.
आता इथे आपल्याला काय काय माहिती आहे? एफ म्हणजे गुरुत्वाकर्षण बल किंवा गुरुत्वीय बल, कॅपिटल जी म्हणजेच गुरुत्वीय किंवा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, कॅपिटल एम पृथ्वीचे वस्तुमान, स्मॉल एम पृथ्वीवर असलेल्या वस्तूचे वस्तुमान, आणि आर म्हणजेच पृथ्वीची त्रिज्या, कारण पृष्ठभाग आणि पृथ्वीचा केंद्र यांच्यामधील जे अंतर आहे तेच म्हणजे पृथ्वीची त्रिज्या. एफ समान एम जी. आता हे कुठून आलं तर आपल्याला सूत्र माहिती आहे, बल समान वस्तुमान गुणिले त्वरण, एफ समान एम गुणिले ए. मग या ठिकाणी ए च्या ऐवजी काय वापरलाय? जी. जी म्हणजेच गुरुत्वीय त्वरण, तर एफ समान एम जी. तर एम जी च्या ऐवजी काय घेतलेलं आहे? कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम आर चा वर्ग. म्हणजेच इथे पहा, आता दोन्ही बाजूला एम एम आहे, इथेही एम आहे, इथेही एम आहे, दोन्ही काय होणार? बाद होणार. बाद झाल्यानंतर शिल्लक काय राहिलंय? जी समान जी एम छेद आर चा वर्ग. पाचवे समीकरण आहे, जी समान कॅपिटल जी कॅपिटल एम छेद आर चा वर्ग. आता इथे पहा, इथे म्हटलेलं आहे की वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थित असेल तर आर समान कॅपिटल आर म्हणजेच पृथ्वीची त्रिज्या, म्हणून पृष्ठभागावरील जी चे मूल्य खालीलप्रमाणे. तर कॅपिटल आर का घेतला? कारण ती त्रिज्या आहे, वस्तू जी आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे. तर जी समान कॅपिटल जी कॅपिटल एम छेद कॅपिटल आर चा वर्ग. आता स्मॉल जी चे एसआय एकक आहे मीटर प्रति सेकंदचा वर्ग, मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आता हे काय आहे? कारण त्वरण आहे, गुरुत्वीय त्वरण, आणि त्वरणाचं एकक आहे मीटर प्रति सेकंदचा वर्ग, तो काय बदलत नाही. त्याच्यामुळे जीचं सुद्धा एसआय पद्धतीत एकक आहे मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आता महत्वाचं आहे, कॅपिटल जी ची किंमत ती आहे 6.67 गुणिले 10⁻11. पृथ्वीचं वस्तुमान आपल्याला पाठ हवंय 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम, आणि पृथ्वीची त्रिज्या आहे 6.4 गुणिले 10⁻6. इथे मग सगळ्या किमती ज्या आहेत त्या आपण सूत्रात टाकू. मग सूत्रात टाकल्यानंतर काय आलेलं आहे पहा, कॅपिटल स्मॉल जी, एक मिनिट, इथे पहा स्मॉल जी या ठिकाणी पहा, इथे सूत्रात किमती टाकू आपण. जी समान 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 6 गुणिले 10⁻24 छेद 6.4 गुणिले 10⁻6 कंसाचा वर्ग. आता इथे किंमत आलेली जी समान 9.77 मीटर प्रति सेकंदचा वर्ग, बरोबर. आता ती किंमत कशी आली तर आपल्याला ते उदाहरण सोडवायचं आहे. तर पहा, आपण हे सोडवलेलं आहे, या ठिकाणी दिसतंय कॅल्क्युलेशन मध्ये. जी समान 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 6 गुणिले 10⁻24 छेद 6.4 गुणिले 10⁻6 कंसाचा वर्ग. ठीक आहे. सर्वात अगोदर आपण दशांश चिन्ह काढून टाकू. दशांश चिन्ह काढल्यानंतर काय आलंय? 667. म्हणजेच 6.67 मध्ये असलेला जो दशांश चिन्ह आहे तो आपण दोन घर राईटला म्हणजेच उजव्या बाजूला सरकवणार आहेत. जर दोन स्थान आपण उजव्या बाजूला सरकवलं तर मी सांगितलं होतं की 10चा जो घातांक आहे तो ऋण मध्ये वाढतो. याचा अर्थ 2 ने आपण जर ते उजव्या बाजूला सरकवत असेल दशांश चिन्ह तर तो होणार 10चा ऋण 2 ने वाढणार. म्हणजे अगोदर होता 10चा ऋण 11, तो झाला 10चा ऋण 13 गुणिले 6 गुणिले 10⁻24. बाकी आहे तसंच छेदस्थानी 6.4 होता तो आता 64 केला आपण. मग 64 करताना दशांश चिन्ह उजवीकडे एक घर सरकवलं म्हणजे तो होणार 10चा ऋण 1. याचा अर्थ जो 10⁻6 आहे तो 1 ने कमी होणार म्हणून आलाय 10चा 5 कंसाचा वर्ग.
आता हे जे गुणाकार आहे 6.67 गुणिले 6 हा गुणाकार केला आपण तर उत्तर आलंय 4002 गुणिले 10⁻13 गुणिले 10⁻24. घातांकाच्या नियमानुसार या ठिकाणी घातांकामध्ये गुणाकार आहे, पाया समान आहे तर घातांकाची बेरीज होते, म्हणून -13 अधिक 24 उत्तर येतं 10⁻11. ठीक आहे. छेदस्थानी 64चा वर्ग केलाय, मग 64 गुणिले 64 मागे पण आपण केलं होतं, साधा गुणाकार आहे तर उत्तर येतं 4096 गुणिले 10⁵ त्याचाही घात, घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होत असतो. आपण हे नियम पाहिलेला आहे. घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो, म्हणून 10⁻10. त्यानंतर 4002 छेद 4096 गुणिले हा जो 10⁻10 होता छेदस्थानी तो आपण अंशस्थानी करू, मग त्याचं जे धन चिन्ह होतं अधिक 10 होतं तो होणार ऋण 10, मग 10⁻11 गुणिले 10⁻10 मग शिल्लक राहिला फक्त 10. मग 4002 गुणिले 10 छेद 4096, मग 4002 ला जर 10 ने गुणलं तर होतात 40,020 छेद 4096. मग आता 40,020 ला 4096 ने भागणं सोपं आहे. चमचा भागा काय करायचा, सर्वात अगोदरचे पहिले दोन अंक आहे 40, त्या 40 ला आपण 4च्या पाढ्यामध्ये 40 किंवा 40 पेक्षा छोटी संख्या शोधायची. आपल्याला माहिती 4 आहे 40 आहे, पण ती उपयोगाची नाही. त्याच्या अगोदर ती म्हणजे 4×9 = 36. मग इथे आपण 4096 ला 9 ने गुणलं तर उत्तर आलंय 36,864. मग 36,864 हे वजा केले तर उत्तर येतंय 3,156. वरतून हा शून्य घेतला, सॉरी या ठिकाणी आता उत्तर 3,156. आता 496 आणि 3,156चा विचार केला तर आता 3,156 छोटा आहे. मग आता काय करावं लागेल तर वरती दशांश चिन्ह घ्यायचं आणि खाली एक शून्य वाढवायचं. मग आता कितीने, पहिली दोन अंक आहे 31. आता 31 ला 4च्या पाढ्यामध्ये 31 आहेत का, नाहीये. मग त्याच्या अगोदरचा म्हणजे 4×7 = 28. मग 7 ने गुणलं तर येतोय 28,672. मग 28,672 ने वजा केलं तर उत्तर येतंय 2888. पुन्हा एक शून्य घेतला तर तीच संख्या येणार, मग 7 ने आपण ते भागू शकतो. याचा अर्थ उत्तर आलंय 9.77 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. जर कॅल्क्युलेशन मध्ये काही अडचण आली तर मला विचारा, मी पुन्हा सांगेन. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, आपल्याला आता जी ची किंमत मिळालेली आहे ती आहे 9.77 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. पण ही कुठे आहे तर ही आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर. बरोबर, जीचे मूल्य कुठे आहे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर. त्यांनी इथे विचारलंय जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट असते व त्रिज्या अर्धी असती तर जीचे मूल्य किती असेल. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, हे जे सूत्र आहे त्यामध्ये पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट म्हणजे 6 घेतलं होतं तर 12 घ्यायचं आणि त्रिज्या अर्धी घ्यायची. अर्धी म्हणजे 6.4 घेतली होती तर त्याच्याऐवजी घ्यायची 3.2 आणि बाकीचं उत्तर शोधायचं. ठीक आहे, अडचण आली तर विचारा, सोपं आहे ते. पुढचा मुद्दा आहे महत्वाचा, याच्यावर प्रश्न विचारला जातो जीच्या मूल्यात होणारे बदल. म्हणजे जीचं जी किंमत मिळाली आपल्याला 9.77 ती वरती जाताना म्हणजेच पृष्ठभागापासून दूर जाताना, पृष्ठभागाच्या आत म्हणजे खोलीत जाताना केंद्रस्थानी किती असेल. तर पहा महत्वाचा मुद्दा आहे. पहिला आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर बदल. आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही पूर्ण गोलाकार नाही, अंडगोलाकार आहे. म्हणजे ध्रुवावरती थोडीशी फुगीर झालेली आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी त्रिज्या आपोआप काय झाली, वाढलेली आहे. आणि त्रिज्या वाढली, अंतर वाढलं, दोन चुंबकामधलं अंतर वाढलं तर गुरुत्वीय बल, गुरुत्वाकर्षण बल आपोआप कमी होणार. याचा अर्थ जी सुद्धा काय व्हायला हवा, कमी. पाहू आपण काय होतंय. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य हे समान असेल का, तर याचे उत्तर आहे नाही. याचे कारण आहे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते.
पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवांजवळ थोडा चपटा व विषुववृत्तावर थोडा फुगीर आहे. म्हणजे ध्रुवावर काय झाला, चपटा झाला आणि विषुववृत्तावर फुगीर झालेला आहे, म्हणजे अंतर वाढलेलं आहे. अर्थात पृथ्वीची त्रिज्या तिच्या ध्रुवांजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. म्हणून जीचे मूल्य ध्रुवांवर सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग व तेथून विषुववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जाते आणि विषुववृत्तावर आहे जीचे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. फार सोप्या भाषेत पुन्हा एकदा सांगतो की पृथ्वीचा आकार हा गोलाकार नाही, अंडगोलाकार आहे. म्हणजेच काय तर ध्रुवावरती थोडी चपटी झालेली आहे आणि चपटी झाल्यामुळे विषुववृत्तावर फुगीर झाले. आपण जर रबरी बॉल घेतला, दाबला तर ते ध्रुव दाबलेले आत आलेले आणि ज्या ठिकाणी दोन्ही बाजू जिथे मोकळ्या आहेत त्या फुगीर होतात ते म्हणजे विषुववृत्त. जर आपण विचार केला तर केंद्रापासून अंतर कुठे वाढतं, विषुववृत्तावर. ध्रुवावर ते कमी होतं आणि कमी झालं याचा अर्थ गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वीय बल जास्त असतं. याचा अर्थ ध्रुवावर ते असतं 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आणि विषुववृत्तावर आहे 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. दोन्ही किमती लक्षात ठेवा आणि कारण सुद्धा लक्षात ठेवा. नंतर आहे ब, उंचीनुसार. म्हणजे वस्तू जर वरती जात असेल तर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते व समीकरण 5 प्रमाणे जीचे मूल्य कमी होत जाते. याचा अर्थ पृथ्वीपासून जसजशी वस्तू वरती जाणार, पृथ्वीपासून लांब जाणार तसतसं जीचं मूल्य कमी होत जाणार, गुरुत्वीय बल कमी होत जाणार. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जी मध्ये होणारा बदल अल्प असतो. उदाहरणार्थ पृथ्वीची त्रिज्या आहे 6400 किलोमीटर. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर 6400 पासून 6410 किलोमीटर पर्यंत वाढल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य असतो. याचा अर्थ जर अंतर कमी असेल पृष्ठभागापासून 10-20 किलोमीटर 30 किलोमीटर तर जीच्या मूल्यामध्ये जास्त फरक पडत नाही. परंतु जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रह हा उपग्रहाचा विचार केला तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्याच्या उंचीमुळे होणाऱ्या जी मधील बदल विचारात घ्यावा लागतो. काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात होणारे बदल खाली दाखवलेले आहे. पहा इथे पहा, स्थान आहे पृथ्वीचं पृष्ठभाग, अंतर 0 याचा अर्थ पृथ्वीवर आहे. त्यावेळेस किंमत असते 9.81 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. माउंट एव्हरेस्ट म्हणजे उंच ठिकाण आहे एव्हरेस्टचं, त्या ठिकाणी गेलं तर त्याची उंची 8.8, जास्त फरक दिसून येत नाही, फक्त आहे 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची, मानवनिर्मित फुगा म्हणजेच हॉट एअर बलून. ते फुगे असतात त्याच्यात माणसं बसतात, बकेट सारखं असतं, त्याला आपण म्हणतो हॉट एअर बलून किंवा मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची ती आहे 36.6. आता मात्र किंमत कमी होणार 9.77. अंतराळ यानाची कक्षा ती म्हणजे 400 किलोमीटर. अंतराळ यान जे पृथ्वीवर निघतात ते 400 किलोमीटर पर्यंत जात असतात तर त्याची तिथे जीचं मूल्य मात्र कमी होतं 8.7. आणि दळणवळण उपग्रह म्हणजेच कम्युनिकेशन सॅटेलाइट ते जवळजवळ 35,700 किलोमीटर अंतर आहे पृथ्वीपासून एवढं, आणि त्यामुळे त्याची जी जीची किंमत आहे ती फक्त 0.222 किंवा 225. याचा अर्थ त्या दळणवळण उपग्रहावर गुरुत्वाकर्षण बल 0 म्हणजे खूप कमी आहे, त्याचा गुरुत्वाकर्षण बलाचा जास्त परिणाम दिसून येत नाही. ठीक आहे, याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल की जीचं मूल्य जसजशी एखादी वस्तू ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच उंच जाते तसतसं जीचं मूल्य कमी होतं. पण जर खूप कमी अंतर असेल तर जीच्या मूल्यात फरक दिसून येत नाही. तिसरा आहे खोलीनुसार. खोली म्हणजे ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये खोलवर जातो त्यावेळेस जीच्या मूल्यात काय फरक दिसतो. पहा, खोलीनुसार पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचे मूल्य बदलत राहते
आणि समीकरण 5 मधील r चे मूल्य कमी होत जाते व त्यानुसार g चे मूल्य अधिक व्हायला हवे, परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजे समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे m चे मूल्यही बदलते. याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार g चे मूल्य कमी होत जाते. पहा, मुद्दा महत्त्वाचा आहे. जर आपण समीकरण 5 चा विचार केला तर समीकरण 5 नुसार बल, गुरुत्वीय बल आणि g म्हणजे गुरुत्वीय बल आणि त्रिज्या यांचा जर विचार केला तर ते व्यस्त प्रमाणात आहे. याचा अर्थ त्रिज्या जर कमी होत असेल तर गुरुत्वीय बल वाढायला हवे. परंतु विचार करा, पृथ्वी आहे किंवा आपण साधा बॉल घेतला आणि त्याच्यामध्ये जर सुई घुसवत गेलो तर हळूहळू आत जाताना त्या पृथ्वीच्या केंद्रापर्यंत किंवा त्या सुईच्या टोकाचा विचार केला तर एकदम छोटासाच भाग त्याच्यावरती बल प्रयुक्त करत असतो. बाकीचा जो आहे तो आता बाहेरच्या बाजूला असतो, त्याच्यामध्ये काही संबंध येत नाही. म्हणून खाली सुद्धा म्हणजे खोलीनुसार आत जाताना सुद्धा g चं मूल्य कमी होतं. लक्षात ठेवा, g चं मूल्य पृथ्वीपासून वरती उंचावर जातानाही कमी होतं आणि पृथ्वीच्या आत खोलवर जातानाही कमी होत जातं. आणि सर्वाधिक मूल्य आहे g चं पृष्ठभागावर 9.77 किंवा 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. डोक्यात ठेवायचं हे कायम. हे 3 मुद्दे आहेत. पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का? त्यांनी विचारलेला आहे प्रश्न की पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का? हो, पडेल. कारण गुरुत्वाकर्षण बल जे आहे पृष्ठभागावर सर्वाधिक आहे. पण आपण कुठे चाललो तर आपण विचार करतो की क्षितिज लंब दिशेत पृथ्वीच्या केंद्राकडे. आता केंद्राकडे चाललोय आपण, परंतु त्या ठिकाणी गुरुत्वीय बल कमी होत जातो. पृथ्वीच्या केंद्रावर g चे मूल्य किती असेल? विचार करा. ज्यावेळेस आपण पृथ्वीच्या केंद्राकडे जातो त्यावेळेस स्वाभाविक सर्वात कमी कुठे असेल? केंद्राकडे. जवळजवळ 0 असेल किंवा सर्वात कमी असेल. प्रत्येक ग्रह व उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळ्या असतात. याप्रमाणे त्यांच्या पृष्ठभागातील मूल्य g चे मूल्यही वेगळे असते. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असते. हे वाक्य कायमस्वरूपी डोक्यात ठेवा. रिकाम्या जागेसाठी विचारलं जाऊ शकतं किंवा त्याच्यावर प्रश्न सुद्धा येतात. त्याच्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा की आपण याचा अर्थ पुढे दिलेला आहे. पहा, यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. समजताय? याचा अर्थ जर वजन, आता हे पुढे पाहायचं आपल्याला, पण तरीही थोडक्यात सांगतो मी की या ठिकाणी पृथ्वीवर आपण समजा 1 किंवा 2 फूट उंच किंवा 2 फुटापर्यंत आपण उंच उडी मारू शकत असेल तर पृथ्वीवर चंद्रावरती आपण तीच किती मारू शकतो? 6 पट जास्त. म्हणजे 2 फूट इथे मारत असेल तर चंद्रावर 12 फूट उंच उडी मारतात. त्याच्यामुळे आपण बऱ्याचशा वेळेस जे ॲस्ट्रोनॉट्स आहेत, अंतराळवीर आहे, जे आपण व्हिडिओमध्ये पाहतो की चंद्रावर गेलेले, नील आर्मस्ट्रॉंग असेल किंवा इतर त्यानंतर गेलेले, ते चालताना उड्या मारत चालतात. आता उड्या का मारतात? चालल्याने जेवढं अंतर कापतं त्याच्यापेक्षा जास्त उडी मारल्याने 6 पट जास्त पृथ्वीपेक्षा आपण जास्त लांबपर्यंत आणि उंच उडी मारू शकतो चंद्रावरती. त्याचं कारण चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 म्हणजेच 1/6 एवढं असतं. ठीक आहे. काही अडचण असेल तर मला विचारा.